मित्रांनो, रोमिओ म्हटलं की ज्युलियट नक्कीच आठवते. पण मस्तानी म्हटलं की जर कोणी आठवत असेल ना, तर ते हे. नमस्कार, राम राम, प्रणाम मंडळी. व्हिडिओचा थंबनेल पाहिल्यानंतर कदाचित तुम्हाला कळालंच असेल की आज आपण नक्की कुठे आलोय. होय, आपण आलोय पुणे शहरातील काही ऐतिहासिक ठिकाणं पाहण्यासाठी. मित्रांनो, शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आपण चौथीच्या पुस्तकामध्ये अनेक वेळा वाचतो. शाहिस्ते खानाची जी बोटं छाटली गेली ती याच लाल महालावर, आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या बालपणातील काही बोट देखील याच महालावरती गेला. 1988 साली पुणे महानगरपालिकेद्वारे या लाल महालाचे पुनर्निर्माण करण्यात आले. लाल महालात घुसून छत्रपती शिवाजी महाराजांनी शाहिस्ते खानाची बोटं छाटली एवढा इतिहास तर प्रत्येकाला माहिती आहे. पण कामगिरी फतेह करून महाराज कसे निसटले हे अनेकांना माहिती नाही. आता बाहुबली चित्रपटातील हा सीन आपण पाहिलाच असेल. महाराजांनी बैलांच्या शिंगांवर मशाली बांधल्या व त्यांना कात्रज घाटाच्या दिशेने पळवले. शाहिस्ते खानाच्या सैन्यांना वाटलं महाराज मावळ्यांसोबत कात्रजच्या दिशेने पळत आहे, म्हणून तेही त्यांच्या मागे लागले आणि अशा प्रकारे शाहिस्ते खानाच्या सर्व सैन्यांना चकवा देऊन महाराज सुखरूपपणे सिंहगडावर पोचले. लाल महल म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली माती, आणि म्हणूनच मोठ्या बाजीराव पेशव्यांनी या लाल महालातील एक कलश माती शनिवारवाड्याच्या पायाभरणीच्या वेळेस वापरली. या लाल महालात आल्यानंतर अजून एक इतिहासाची गोष्ट आपल्याला ही समजते की शिवरायांच्या बालपणी जे रामायण आणि महाभारताच्या माध्यमातून माता जिजाऊंनी जे उत्तम संस्कार त्यांच्यावरती केले ते देखील याच लाल महालात केले. आणि मग यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी जर सगळ्यात पहिला निवाडा जो केला तो देखील या लाल महालावरती केला, आणि तो असा होता की एका पाटलाने स्त्री अत्याचार खूप केला होता, तर त्या पाटलाला शिक्षा म्हणून, सजा म्हणून त्याचा एक हात आणि एक पाय छाटले गेले होते. म्हणजे इतका जाणता राजा आपल्या महाराष्ट्राला लागला, हे आपलं सौभाग्यच नाही का? वीरमाता जिजाऊंना वंदन करून आम्ही निघालो पुण्याचा पहिला मानाचा गणपती म्हणजेच कसबा गणपतीचे दर्शन घेण्यास. सुमारे 450 वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनीच या कसबा गणपती मंदिराचा जीर्णोद्धार केला होता. कसबा गणपती पुण्याचा मानाचा पहिला गणपती. जसं मी आत्ताच म्हटलं की या मंदिराचा जीर्णोद्धार देखील छत्रपती शिवाजी महाराजांनीच केला. आणि त्याच्यानंतर हे जे आपण पुण्यातले हे गाव ज्याला कसबा गाव म्हणतात, आणि या कसबा गावातील हे ग्रामदैवत ते म्हणजे कसबा गणपती. तर या आतमध्ये जाऊन बघू नक्की आपल्याला अजून काय काय पाहायला मिळेल. कसबा गणपती झालेला आहे. आता इथून पुढे अवघ्या 5 मिनिटांवरती येतो पुण्यातील अजून एक प्रसिद्ध गणपती मंदिर, ते म्हणजे दगडूशेठ. लोकांची सतत वर्दळ असणाऱ्या ठिकाणी हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर स्थित आहे. माधवनाथ महाराज यांच्या आज्ञेनुसार दगडूशेठ हलवाई यांनी सन 1893 साली या गणपती मंदिराची स्थापना केली. जितकी गर्दी बाहेर तितकीच गर्दी आत दर्शनाच्या लाईनीमध्ये देखील तुम्हाला पाहायला मिळेल. पण रोजच्या पळापळीच्या शेड्यूलमध्ये जर तुम्हाला बाप्पाचे दर्शन करायचे असेल तर त्याची देखील सोय इथे करण्यात आली आहे. मित्रांनो, आत्ताच दगडूशेठ गणपतीचं दर्शन देखील झालेलं आहे. आता इथे जवळ आहे विश्राम बाग वाडा, जो दुसरे बाजीराव पेशवे यांचं मन रमत नव्हतं शनिवार वाड्यात, या कारणास्तव तो वाडा बनवण्यात आला होता. पण त्या वाड्याचं काहीतरी दुरुस्तीचं काम चालू असल्यामुळे तो वाडा बंद आहे. तर आता आपण चाललेलो आहोत नाना वाडा बघायला, जो नाना फडणवीस यांच्या इतिहासाला धरून, यांच्या सर्व कार्यकिर्दीला धरून तो वाडा बनवण्यात आलेला आहे. आता नाना फडणवीस म्हणजे नक्की कोण हा प्रश्न पडलाच असेल.
यांच्याबद्दल माहिती जाणून घेऊया शनिवार वाडा फिरताना. पेशवेकालीन संग्रहालय असल्यामुळे आतमध्ये फोटोज किंवा व्हिडिओज काढण्यास सक्त मनाई आहे. नानावाडा फिरून झाल्यानंतर आम्ही निघालो राजा दिनकर केळकर म्युझियम पाहण्यासाठी. मित्रांनो, व्लॉगच्या सुरुवातीलाच तुम्ही हा व्हिडिओ पाहिलाच असेल. मस्तानी महालची सुंदर प्रतिकृती इथे बनवण्यात आली आहे. मित्रांनो, तुम्हाला जर का संगीताची आवड असेल तर जवळपास सर्वच वाद्य तुम्हाला येथे पाहायला मिळतील. प्राचीन नाणी, हत्यारं, घराच्या चौकटी व दरवाजे, इतकंच काय तर तब्बल 11व्या शतकातील सुंदर शिल्प देखील तुम्हाला इथे पाहायला मिळतील. पुणे फिरताना एका सदग्रस्तांनी आम्हाला या जागेचा पत्ता दिला. आता याची गुगल मॅप लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटेलच. आम्ही आलोय महात्मा ज्योतिबा फुले यांचा हा सुंदर वाडा पाहण्यासाठी. मित्रांनो, पुण्यात जेव्हा दुष्काळाची परिस्थिती उद्भवली होती तेव्हा महात्मा ज्योतिबा फुले यांनी याच विहिरीतलं पाणी हरिजनांसाठी खुले केले होते. प्रत्येक स्त्री शिक्षित व्हावी या विचारांचा पाया भरणाऱ्या सावित्रीबाई फुले यांचा सतत वावर असणारे हे स्वयंपाकघर. महात्मा ज्योतिबा फुले यांनी जिवंतपणेच आपल्या वाड्यासमोर एक खड्डा खोदून ठेवला होता आणि त्यांची अशी इच्छा होती की माझी जीवनयात्रा संपल्यानंतर माझ्या देहाला मिठासोबत याच खड्ड्यात पुरण्यात यावं. परंतु असं करण्यास सावित्रीबाई फुले यांना सरकारी अधिकाऱ्यांकडून परवानगी मिळाली नाही. या परिस्थितीतून मार्ग काढत सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या अस्थी त्या खड्ड्यात पुरल्या व त्यावर उभारण्यात आलं महात्मा ज्योतिबा फुले यांचं समाधीस्थळ. नमस्कार मंडळी, महात्मा ज्योतिबा फुले यांचा वाडा फिरल्यानंतर आम्ही आलेलो आहोत इथे पेशवे पर्वती मंदिरात. आता या गोष्टीची, या जागेची लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, पण त्याचसोबत विनंती आहे, जर येत असाल तर अगदी सकाळी या आणि जर येत असाल तर एकदम संध्याकाळी या. मी भर दुपारी आलो आणि माझी हालत पूर्ण खराब झालेली आहे. का ते तुम्हीच बघा. अजून खूप वरती असं या पायऱ्या चढाव, खूप वरतीपर्यंत असा हा चढाव आहे. चढ चढून आपल्याला जावं लागतं इथे. आता बघूया तिथे गेल्यानंतर काय काय होतं. इतका हा असा चढाव चढून आल्यानंतर बाजूलाच हे असं पेशव्यांचे फार सुंदर संग्रहालय आहे. याच्यामध्ये तुम्हाला विविध प्रकारचे सिक्के, बंदुकी, तलवारी, पालख्या, अगदी पेशव्यांच्या काळातील या सर्व गोष्टी इथे जपून ठेवण्यात आलेल्या आहेत. आता जर का इतका चढाव चढून तुम्ही जर का दमला तर तुमचा सर्व थकवा, सर्व क्षीण एका क्षणात घालवण्यासाठी मी जिथं आता हे बसलो आहे, हे सुंदर विठ्ठल रुक्माईचं मंदिर आहे आणि ही जागा थोडी उंचावर असल्यामुळेच इथे फार थंडगार हवा देखील सुरू आहे. मित्रांनो, रोमिओ म्हटलं की ज्युलिएट नक्कीच आठवते, पण मस्तानी म्हटलं की जर कोणी आठवत असेल ना तर ते हे थोरले बाजीराव पेशवे. अच्छा, पण ह्यांच्या मुलाबद्दल जास्त लोकांना माहितीच नाही. ह्यांचा मुलगा म्हणजे नानासाहेब पेशवे, ह्यांची समाधी देखील इथेच बांधण्यात आलेली आहे. दाखवतो तुम्हाला ती. अगदी या वास्तूपासून थोडंसं पुढे चालत आलो तर इथे आपल्याला स्पष्टप्रमाणे लिहिलेलं दिसतंय, श्रीमंत बाळाजी बाजीराव तथा नानासाहेब पेशवा. नानासाहेब पेशव्यांच्या चिरशांती स्थानाच्या बरोबर बाजूला आपल्याला अजून एक मंदिर पाहायला मिळतं. म्हणजे जिथे आपण थोरले बाजीराव पेशवे यांच्या त्या अश्वारूढ पुतळ्याच्या मागेच एक विष्णू नारायणाचं मंदिर पाहिलं. मागे आपण बसलो होतो तिथे विठ्ठल रुक्मिणींचं मंदिर होतं आणि आता इथेच बाजूला अजून एक मंदिर पाहायला मिळतं. त्या बाजूला आपण नानासाहेब पेशवे यांचं चिरशांती स्थान बघितलं. हे पेशवे संग्रहालय, बाजूलाच रुक्मिणी मंदिर आहे आणि या जागेचं अजून एक वैशिष्ट्य ते म्हणजे देवदेवेश्वर मंदिर. मित्रांनो, आतमध्ये व्हिडिओ शूटिंग करायला परवानगी नाही, पण बाहेरचा हा नजारा नुसतं पाहतच राहावं असं वाटतंय.
नमस्कार मंडळी, कसा वाटला ब्लॉग? आता तुम्ही म्हणाल की अरे पुणे फिरलास पण शनिवार वाडा कुठे आहे? आता तुम्हीच सांगा. एवढ्या कमी वेळात 1732 मध्ये शनिवार वाड्याच्या बांधकामात चिमाजी आप्पा यांचं योगदान सांगू की 1828 मध्ये शनिवार वाड्याला लागलेल्या त्या आगीबद्दल सांगू? गोपिकाबाईंनी जो धचा मा केला याचे वर्णन करू की इंग्रजांनी शनिवार वाड्यासारख्या वास्तूचे रूपांतर मेंटल हॉस्पिटलमध्ये काय केले हे सांगू? शनिवार वाड्यातील प्रत्येक दगड हा एका इतिहासाची साक्ष देतो आणि इतका प्रचंड मोठा इतिहास असा एका छोट्या व्हिडिओमध्ये कव्हर करणं जवळपास अशक्यच आहे. पण काळजी करू नका, आपण शनिवार वाड्यावरती एक नवीन व्हिडिओ बनवू. तुर्तास मी आपली रजा घेतो आणि हा व्लॉग इथे संपवतो. भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. धन्यवाद.